नमस्कार वृषभ राशीच्या मंडळींनो, उद्या शनिवार 4 जुलै हा दिवस तुमच्यासाठी साधा नाही, पण थांबा. आधी चांगली बातमी नाही तर एक गंभीर इशारा आहे. वृषभ राशीच्या अनेक लोकांसाठी पुढील 24 तास काही अडथळे आणि अनपेक्षित घडामोडी येऊ शकतात. एखादा विश्वासू माणूस अचानक साथ सोडू शकतो, अपेक्षित कामात विलंब होऊ शकतो, पैशाबाबत घेतलेला एखादा घाईचा निर्णय अडचणी टाकू शकतो. काहींना घरात किंवा कामाच्या ठिकाणी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून उद्या कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. सकाळी आलेली प्रत्येक बातमी अंतिम असेल असं नाही. काही प्रसंग प्रथम दर्शन नकारात्मक वाटू शकतात, पण संयम ठेवल्यास त्यातून मार्ग निघू शकतो. अनेक वृषभ राशीच्या लोकांना असे वाटते की आज माझ्या बाबतीत असे काही घडत आहे, परंतु कधी कधी सुरुवातीचे अडथळे पुढील संधीसाठी तयार करून देतात. त्यामुळे भीतीने नव्हे तर विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. उद्याच्या दिवसात 3 गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. पैशाच्या संबंधित व्यवहार तपासून करा. रागाच्या भरात कोणताही कठोर शब्द वापरू नका. कोणत्याही अफवेवर किंवा अपूर्ण माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, दुपारनंतर अनेक वृषभ राशीच्या लोकांसाठी परिस्थिती बदलू लागण्याचे संकेत दिसू शकतात. रखडलेले काम पुढे सरकू शकते, एखाद्या महत्त्वाचा फोन येऊ शकतो किंवा एखादी चांगली संधी समोर येऊ शकते. म्हणून दिवसाच्या सुरुवातीच्या अडचणींनी निराश होऊ नका. मंडळी, या व्हिडिओमध्ये पुढे आपण जाणून घेणार आहोत कोणत्या वेळेत सावध राहायचे, कोणत्या क्षेत्रात लाभाची शक्यता आहे, कोणती चूक टाळण्यास दिवस अधिक चांगला जाऊ शकतो आणि दिवसाच्या शेवटी कोणता सोपा उपाय तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित उद्याचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवातीचा ठरू शकतो. मंडळी, आता जाणून घेऊया उद्या शनिवार 4 जुलै हा दिवस वृषभ राशीसाठी नेमका कसा होईल. सकाळी उठल्यापासून मनात सुरू होणार नाही किंवा कोणीतरी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात उशीर होऊ शकतो. त्यामुळे क्षणभर निराशा वाटू शकते. कामाच्या ठिकाणी असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. वरिष्ठांकडून अचानक नवीन जबाबदारी मिळू शकते. आधीच प्रलंबित कामे असल्यामुळे तणाव वाढू शकतो. सहकाऱ्यांशी संवाद साधताना ठेवा. मोठा गैरसमज मोठा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी सकाळचा काळ सावधगिरीचा आहे. नवीन व्यवहार किंवा मोठी गुंतवणूक करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा. घाईत घेतलेला निर्णय नंतर बदलावा लागू शकतो. घरातील वातावरणही काहीसा तणाव जाणवू शकतो. एखाद्या लहानशा कारणामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. अशा वेळी शांत राहणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. आर्थिक बाबतही तुमच्या सुरुवातीला अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतो. एखादे रखडलेले बिल, वाहनांचा खर्च किंवा घरातील गरज अचानक निर्माण होऊ शकते. त्यामुळे पैशाचा वापर विचारपूर्वक करा. आरोग्याच्या बाबतीत थकवा, डोकेदुखी किंवा झोप अपुरी झाल्यामुळे चिडचिड जाणवू शकते. पुरेसे पाणी प्या आणि शक्य असेल तर काही वेळा विश्रांती घ्या. परंतु मंडळी, ही परिस्थिती संपूर्ण दिवस अशीच राहणार नाही. दुपारनंतर हळूहळू परिस्थिती बदलू लागेल. सकाळी अडकलेले एखादे काम मार्गी लागू शकते. ज्याची तुम्ही वाट पाहत होता ती फोन किंवा संदेश मिळू शकतो. एखादी नवीन संधी समोर येण्याची शक्यता निर्माण होईल. म्हणून सकाळच्या अडचणी पाहून दिवसाबद्दल नकारात्मक निष्कर्ष काढू नका. संयम, योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास दिवसाचा उत्तर अधिक समाधानकारक ठरू शकतो. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत नोकरी, व्यवसाय आणि पैशाच्या बाबतीत उद्या कोणते संकेत मिळू शकतात आणि कोणती संधी तुमची वाट पाहत असू शकते. मंडळी, आता आपण त्या विषयाकडे येत आहोत ज्याची प्रत्येक वृषभ राशीची व्यक्ती आतुरतेने वाट पाहत असते. करिअर, व्यवसाय आणि धनयोग. उद्या शनिवार हा दिवस सुरुवातीला थोडासा संयम वाटेल, तरी दुपारनंतर परिस्थिती तुमच्या बाजूने वळायचे संकेत दिसू शकतात. अनेक दिवसापासून अडकलेले काम हळूहळू मार्गी लागू शकते. ज्या कामासाठी तुम्ही वारंवार प्रयत्न करत होता त्यांना पुढे जाण्याची शक्यता निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्या वरिष्ठ नजर तुमच्या कामावर असू शकते. त्यामुळे कोणतेही काम निष्काळजीपणाने करू नका. तुमची मेहनत ओळखली जाण्याची संधी मिळू शकते. काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते तर काहींना भविष्यातील प्रगतीचे संकेत मिळतील. ज्या अलीकडे मुलाखत दिली आहे किंवा नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना एखादा फोन, ईमेल किंवा सकारात्मक संदेश मिळण्याची शक्यता आहे. संयम ठेवा आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी उद्या महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. नवीन ग्राहक, जुना व्यवहार पूर्ण होणे किंवा थांबवलेली रक्कम मिळण्याचे संकेत काहींना अनुभवायला मिळू शकतात.
मात्र कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी प्रत्येक अट नीट वाचणे आवश्यक आहे. आर्थिक बाबत उद्या अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. आवश्यक आणि अनावश्यक खर्च यामधील फरक ओळखा. बचतीचा विचार केल्यास पुढील काही दिवस अधीर स्थिर जाऊ शकतात. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर उद्या नियोजनासाठी चांगला दिवस ठरू शकतो. मग मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती घेणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी उद्या लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे. अभ्यासात सातत्य ठेवणे तर अपेक्षित यशाकडे वाटचाल होऊ शकते. स्पर्धा परीक्षा देणारा आत्मविश्वास टिकून ठेवावा. मंडळी, लक्षात ठेवा, नशीब संधी देऊ शकते, पण त्या संधीचं यशात रूपांतर तुमची मेहनत, शिस्त आणि योग्य निर्णयच करतात. त्यामुळे उद्याचा दिवस सकारात्मक दृष्टिकोनातून सुरू करा. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, विवाह, जीवन आणि कुटुंबातील कोणते बदल दिसू शकतात आणि कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मंडळी, आता बोलूया त्या विषयावर ज्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यावर सर्वाधिक परिणाम होतो. प्रेम, विवाह, जीवन आणि कुटुंब. उद्या शनिवार हा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. अनेक दिवसापासून मनात दडवून ठेवलेल्या भावना समोर आणण्याची शक्यता आहे. काही लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर छोट्या गैरसमजमुळे अंतर निर्माण होऊ शकतं. जोडीदाराचे पूर्ण बोलणे ऐका. घाईघाईने प्रतिक्रिया दिल्यास नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. शांतपणे संवाद साधल्यास अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. विवाहित वृषभ राशीच्या लोकांना उद्या कुटुंबासाठी थोडा वेळ काढावा. जोडीदाराला तुमच्या सहवासाची गरज भासू शकते. एखादा छोटासा संवाद किंवा प्रेमळ शब्द ही नात्यातील कडूता कमी करू शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सल्ला दुर्लक्ष करू नका. त्यांचा अनुभव तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकते. काही कुटुंबामध्ये मालमत्ता, पैशाच्या संबंधित किंवा जबाबदाऱ्याच्या चर्चेत होऊ शकते. अशा वेळी संयमने आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. ज्याचे लग्न ठरत नाही किंवा योग्य जोडीदाराचा शोध सुरू आहे त्यांच्यासाठी पुढील काही दिवस सकारात्मक हालचाली होण्याचे संकेत मिळू शकतात. तर मंडळी, कोणतीही निर्णय घाईत घेऊ नका. मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा भविष्याच्या काही चिंता असेल तर उद्या त्यावर मार्ग काढण्याची सुरुवात होऊ शकते. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. मंडळी, नाते टिकवण्यासाठी अहंकार नव्हे तर विश्वास महत्त्वाचा असतो. उद्या तुमच्या एका शांत निर्णयामुळे मोठा वाद टळू शकतो आणि घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकतं. लक्षात ठेवा, काही वेळा धनाचे नाही तर आपल्या माणसाच्या प्रेमाचे चमकते. उद्याचा दिवस तुम्हाला ही गोष्ट पुन्हा एकदा जाणवू शकते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत आरोग्य, सावधगिरी, योग्य वेळ. उद्याचा दिवस शुभ दिवस, महत्त्वाचा संकेत अनेक वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मंडळी, आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, पण ज्यांना परिणाम संपूर्ण दिसल्यावर. आरोग्य आणि सावधगिरी. विशेष म्हणजे वृषभ राशीच्या जातकांनो, उद्या शनिवार हा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक संधी घेऊन येऊ शकतो, पण त्याचबरोबर काही गोष्टीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. सकाळच्या वेळेत थोडा अथवा आळस किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो. अनेक दिवसापासून सतत कामाचा ताण घेत असाल तर शरीर त्याचा परिणाम दाखवू शकतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात शांत मनाने करा. जर तुम्हाला वाहनाने लांब प्रवास करायचा असेल तर घाई गडबड करू नका. वाहतुकीचे नियम पाळा. फोनवर बोलत जाऊन टाळा, कारण निष्काळजीपणा मोठी अडचण निर्माण करू शकतो. आरोग्याच्या बाबतीत पोटाच्या संबंधित किरकोळ त्रास, डोकेदुखी किंवा झोपेची कमतरता काहींना जाणवू शकते. योग्य आहार, पुरेसे पाणी आणि वेळेवर विश्रांती याकडे लक्ष दिल्यास दिवस अधिक चांगला जाईल. मंडळी, आता उद्याचा सर्वात महत्त्वाचा संकेत. उद्याच्या दिवशी एखादी अशी व्यक्ती अचानक तुमच्या संपर्कात येऊ शकते जिच्याशी बोलणे बंद झाले आहे, दिवसापासून झाले नव्हते. तो एक फोन, एक संदेश किंवा अचानक झालेली भेट तुमच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाची ठरू शकते. तसेच काहींना एखादी नवीन संधी, नवीन कल्पना किंवा प्रलंबित कामाबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते. त्यामुळे उद्या प्रत्येकाला प्रत्येक संधीकडे शांतपणे आणि विचारपूर्वक पहा. दुपारनंतर आणि विशेष संध्याकाळच्या सुमारात वातावरण अधिक अनुकूल वाटू शकतं. मनातील चिंता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. याच वेळेस एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची प्रेरणा मिळू शकते. पण लक्षात ठेवा,
फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. नशीब संधी देऊ शकतो, परंतु योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे त्या संधीचं यशात रूपांतर होतं. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीवर देवाची कृपा कशी राहू शकते, कोणता आध्यात्मिक संदेश प्रेरणा देऊ शकतो आणि दिवसाचा शेवट अधिक सकारात्मक करण्यासाठी. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. वृषभ राशीच्या जातकांनो, अनेक दिवसापासून तुम्ही मनात एकच प्रश्न घेऊन जगत आहात, माझ्या आयुष्यात चांगला काळ कधी येणार आहे. आणि जर प्रश्न तुम्हाला मनात असेल तर उद्याचा शनिवार तुमच्यासाठी आशेचं किरण घेऊन येतो. शनिवार हा कर्माचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेले चांगले कर्म, संयम, प्रामाणिक प्रयत्न भविष्यात चांगले परिणाम देऊ शकतात. त्यामुळे उद्या निराश न होता प्रत्येक काम शांतपणे, प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. काही वृषभ राशीच्या लोकांना उद्या असा अनुभव येऊ शकतो की अनेक दिवसापासून बंद वाटणारा एखादा मार्ग हळूहळू खुला होतो. रखडलेले काम पुढे सरकू शकते, एखादी चांगली बातमी मिळू शकते किंवा तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. मात्र लक्षात ठेवा, फक्त नशिबावर अवलंबून राहणे पुरेसे नसते. नशीब संधी देते, पण त्या संधीचं यशात रूपांतर तुमची मेहनत, शिस्त आणि योग्य निर्णय करतात. एक छोटी प्रेरणादायक गोष्ट. एक शेतकऱ्याने वर्षानुवर्ष मेहनत केली, पण त्याला अपेक्षित पीक मिळत नव्हतं. गावातील लोक त्याची थट्टा करत होते, तरीही त्याने मेहनत सोडली नाही. एक वर्ष पाऊस योग्य वेळी पडला. त्याच्या शेतात इतके बरेचसे पीक आले की त्यांनी लोकांचे कौतुक केले. या गोष्टी एकच अर्थ, कठीण काळ कायमचा नसतो. सातत्य आणि संयम अनेकदा योग्य वेळी फळ देतात. वृषभ राशीच्या मंडळींनो, जर अलीकडे तुमच्या आयुष्यात अडचणी आल्या असतील तर त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला विश्वास ठेवा. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. उद्याच्या दिवशी शक्य असेल तर सकाळी मन शांत ठेवून प्रार्थना करा. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. कोणत्याही कामाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. यामुळे मनात आत्मविश्वास वाढेल. दिवस अधिक चांगल्या पद्धतीने सुरू होईल. मंडळी, पुढील भागात आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे वृषभ राशीसाठी उद्याचा सोपा उपाय, शुभ रंग, शुभ अंक, शुभ वेळ आणि असा शेवटचा संदेश जो तुमचं संपूर्ण दिसायला सकारात्मक दिशा देऊ शकतो. मंडळी, आता आपण संपूर्ण राशी भविष्याच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. वृषभ राशीच्या जातकांनो, उद्या शनिवार 4 जुलै हा दिवस तुमच्यासाठी काही अडथळ्यांनी सुरू होऊ शकतो, पण जर तुम्ही संयम आणि निर्णय योग्य आत्मविश्वास कायम ठेवला तर दिवसाचा अधिक सकारात्मक ठरू शकतो. लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस आपली परीक्षा घेतात तर काही दिवस आपल्याला पुढे जाण्याची संधी देतात. उद्या कोणता दिवस आहे हे मोठ्या प्रमाणात तुमच्या निर्णयावर, कृतीवर अवलंबून आहे. उद्याचा सोपा उपाय, उद्या सकाळी स्नान करून शुद्ध मनाने श्री स्वामी समर्थ किंवा श्रद्धेनुसार तुमचे स्मरण करू शकता. असल्यास काळ्या तिळाचे थोडे दान करा किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5, 8, शुभ वेळ सकाळी 9:30 ते 11, संध्याकाळी 5 ते 6:30. मंडळी, लक्षात ठेवा, नशीब दार ठोठवतं, पण ते दार उघडण्याचे आपल्या हातात असते. त्यामुळे उद्याचा दिवस आत्मविश्वासाने जगा. घाईघाईत निर्णय घेऊ नका आणि प्रत्येक संधीचा विचारपूर्वक स्वीकार करा. वृषभ राशीच्या मंडळींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. दत्तगुरु चैतन्य श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज राशी भविष्य आणि आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. शेवटी कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी आणि प्रार्थना करा. तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती सदैव लाभो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ मंडळी. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.